आम्ही कबूल करतो की आम्ही अशक्त आहोत, दुर्बल आहोत. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू आम्हाला करावंस. आणि तुझं वचन जे आमच्या पावलांकरता दिवा व आमच्या मार्गावर प्रकाश असा आहे, त्या वचनाकडे आम्ही येतो. बोल प्रभू, आम्ही तुझं दास ऐकत आहोत. आम्हाला ऐकणारे कान, समजणारं मन आणि त्याप्रमाणे कृती करणारा अंत करून तू द्यावंस असे आमच्याकडे प्रार्थना करतो. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. आपण 10व्या अध्यायाकडे होतो बरोबर मागच्या वेळेस, आणि त्याचं 2 जे लहानचं पुस्तक आहे ते 10व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं. देवदूताने जे पुस्तक धरलं होतं आणि त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय झालं, ज्यावेळेस त्याने ते खाल्लं त्यावेळेस काय वैशिष्ट्य होतं. बरोबर. आणि त्यानंतर आपण 11व्या अध्यायाला सुरुवात केली होती आणि त्यामध्ये 2 साक्षीदार ह्याचा काय भाग आपण पाहिला होता. हे 2 साक्षीदार कोण आहेत. आपण काही जण म्हणतात की एलिया आणि मोशे हे ते 2 साक्षीदार आहेत. हे दोघंच का बरं, मोशे आणि एलिया का, बाकीचे का नाहीत. तर मोशे कोण आहे. मोशे हा कुठला प्रतिनिधी आहे. नियमशास्त्र. कारण मोशेने नियमशास्त्र लिहिलं. नियमशास्त्र म्हणजे पहिले 5 पुस्तकं ज्याला इब्री भाषेमध्ये तोरा म्हणतात. त्या तोराचा लेखक तो आहे, त्याचा प्रतिनिधी मोशे. आणि एलिया हा सर्व संदेष्ट्यांचा प्रतिनिधी, संदेष्टे शास्त्र ह्याचा तो प्रतिनिधी आहे. जे संदेष्टे साधारण 18 संदेष्टे आहेत जुन्या करारामध्ये. 4 त्यातले मुख्य आहेत, बाकीचे दुय्यम आहेत. मुख्य म्हणजे त्यांचा गाभा जास्त आहे म्हणून त्यांना मुख्य म्हणतात. 4 मुख्य संदेष्टे कोण. यशया, इर्मया, यहेजकेल आणि दानियल हे मुख्य संदेष्टे, बाकीचे सगळे दुय्यम आहेत. ह्या सगळ्यांचा प्रतिनिधी एलिया. म्हणून मोशे आणि एलिया हे 2 त्या ठिकाणी साक्षीदार आपल्याला त्या शेवटल्या काळामध्ये दिसणार आहेत आणि ते सर्व जगाला साक्ष सांगणार आहेत. बरोबर ना. आणि हे दोघंच काय आहेत, आपण पाहिलं की त्यांना काही चमत्कार करता येतात. हे 2 साक्षीदार आहेत. त्यातल्या एकाला लोकांवर अग्नी पाठवून त्यांना मारण्याची, जीवे मारण्याची त्या ठिकाणी मुभा देण्यात आली. पाऊस थांबवण्याची मुभा त्याला देण्यात आली की जे एलियाने केलं होतं. बरोबर ना. नंतर मोशेला आपण पाहतो अनेक पिडा टाकण्याची त्यांना दिले होते, पाण्याचं रक्त करण्याची मुभा त्यांना देण्यात आली. आणि म्हणून मोशे आणि एलिया हे ते 2 साक्षीदार असतील की जे शेवटल्या काळामध्ये येणार आहेत. आणि आता लोकांनी संदेश देऊन झालाय. आपण आता काय करतोय, आपण सुवार्थ सांगतोय. पण आता शेवटच्या काळामध्ये जसं जसं त्या येशू ख्रिस्ताचं द्वितीय आगमन जवळ होणार आहे, त्यावेळेस हे 2 संदेष्टे आता संपूर्ण पृथ्वीला सुवार्थ सांगणार आहेत. बरोबर ना. आणि हे स्वार्थ सांगण्यासाठी आलेले असताना हे किती दिवस स्वार्थ सांगतील ते आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. 7वं वचन बघा. आपण पहिले 6 वचनं वाचले होते. आता 11व्या अध्यायाच्या 7व्या वचनाकडे आपण आहोत. त्यांनी आपली साक्ष देणे समाप्त केल्यावर अथांग डोहातून त्यांना श्वापद बरोबर लढाई करील आणि त्या जिंकून जेवे मारेल. एक श्वापद, अथांग डोहातलं श्वापद त्या ठिकाणी येणार आहे. आणि हे जे श्वापद आहे ह्या दोन्ही ह्या साक्षीदारांना काय करेल, ते जीवे मारेल. आता ह्यांना जीवे मारेल. आणि कुठे ही साक्षीदार कुठं साक्ष देणार आहेत, तर ते म्हणतात प्रभू येशू ख्रिस्त ज्या शहरामध्ये वधस्तंभी गेला, मरण पावला. म्हणजे कुठे कुठे तो येशू ख्रिस्त वधस्तंभ मरण पावला, कोणत्या शहरामध्ये, कोणत्या गावामध्ये, यरुशलेममध्ये. तिथे बसून हे 2 जण साक्ष देतील. ही साक्ष संपूर्ण जगभरात लोक ऐकतील. म्हणजे आपल्याकडे आता सध्या इंटरनेट आहे नाही का, त्यामुळे सगळं जगभरातून हे लोक साक्ष ऐकतील. मग एक श्वापद त्या ठिकाणी येईल आणि ह्या दोघांना ते जीवे मारेल. 2 जण मरतील. ओके. हे 2 मेल्यानंतर 3.5 दिवस ह्यांची प्रेतं तसेच रस्त्यावर पडतील. ते लोक ह्या दोघांना पुरू देणार नाही. का बरं पुरू देणार नाही, काय त्याचं कारण आहे. का पुरू देणार नाही या दोघांना. लोक म्हणतात ह्यांना पुरायचं नाही. कारण ते एकदा त्यांना अनुभव आला की येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी पुरलं गेलं आणि नंतर तो पुनरुत्थित झाला असं संपूर्ण जगाला माहिती दिली. त्यामुळे ह्यांचे असंच काहीतरी होईल, ह्यांना आपलं काहीतरी खोटं मारल्यासारखं होईल आणि हे पुन्हा पुनरुत्थित होतील. म्हणून त्यांना तुम्ही नजरेआड करू नका, त्यांना आमच्या डोळ्यासमोरच ठेवा. ह्यांचं काय कमी जास्त होतंय हे आम्हाला बघायचं आहे. ह्यांना अजिबात डोळ्याआड करायचं नाही, ह्यांची प्रेतं कुठं पुरायची नाही, ह्यांना रस्त्यावरच ठेवायचं. आणि 3.5 दिवस त्यांची प्रेतं तसंच रस्त्यावर राहतील. आणि 3.5 दिवसानंतर देवाचा आत्मा हा येईल आणि ह्या दोघांमध्ये उतरेल आणि ते जिवंत होतील.
हा एक मोठा चमत्कार त्या काळी घडणार आहे. हे दोन साक्षीदार जे देवापासून आलेले आहेत, 3.5 दिवस मेल्यानंतर देवाचा आत्मा त्यांच्यामधील आणि सर्व लोक त्यांना पाहतील. प्रत्येक डोळा त्यांना पाहिल. म्हणजे आपण आता पाहतो की सध्या इंटरनेट आहे नाही का, सगळ्या गोष्टी आपण जगभरात काय चाललंय, लॉस एंजलिसमध्ये सध्या वणवा पेटलेला आहे ते आपण इथं लगेच पाहतो, सगळ्यांना ते पाहायला मिळतं. तसं हे दोघं जिवंत झालेले ते पाहतील. आणि ज्यावेळेस ते जिवंत होतील त्यावेळेस ते त्यांच्या सगळ्यांच्या देखत स्वर्गात घेतले जातील. ह्यांचं स्वर्गारोहण होणार आहे. ओके, यांचं स्वर्गारोहण केलं जाईल. बघा आपण या ठिकाणी 8व्या वचनाकडे आहोत. आध्यात्मिक दृष्टीने सदोम व मिसर म्हटलेले असे जे मोठे नगर आणि ज्यात त्यांच्या प्रभूला वधस्तंभावर खिळण्यात आले, त्याच्या रस्त्यावर त्यांची प्रेते पडून राहतील. रस्त्यावर पडून राहतील. लोक, वंश, निरनिळ्या भाषा बोलणारे व राष्ट्र यातील लोक ती त्यांची प्रेते किती दिवस पाहतील? 3.5 दिवस पाहतील आणि ती कबरेत ठेवू देणार नाहीत. ते म्हणतील ह्यांना कबरेत ठेवायचं नाही. 3.5 दिवस त्यांची प्रेते तसेच पाहतील. मग 10वं वचन आपण पाहतो. आणि त्याच्यावरून पृथ्वीवर राहणारे आनंद व उल्हास करतील व एकमेकास भेटी पाठवतील. का बरं ते एकमेकास भेटी पाठवतील? का आनंद करतील हे मेल्यावर? कारण त्यांनी लोकांना उपद्रव केलेला आहे. त्यांच्याकडून अग्नी आला, अनेक लोक जीवे मारले गेले आणि त्यामुळे त्यांच्यावर पीडा आणल्या आणि म्हणून त्यांचा राग करून ते आता हे मेले म्हणून काय करतील? एकमेकाला भेटी पाठवतील, आनंद करायला लागतील की आता हे दोघं जण मरण पावले. 11वं वचन. पुढे 3.5 दिवसानंतर जीवनाचा आत्मा देवापासून येऊन त्यांच्यामध्ये शिरला, तेव्हा ते आपल्या पायावर उभे राहिले आणि ज्यांनी त्यांना पाहिले त्यांना मोठे भय वाटले. तेव्हा स्वर्गातून निघालेली मोठी वाणी आणि आपणाबरोबर बोलताना ऐकली. ती म्हणाली, इकडे वर या. मग ते मेघारूढ त्यांच्या वैऱ्यांदेखत स्वर्गात वर गेले. त्याच घटकेस मोठा भूमिकंप झाला, तेव्हा त्या नगराचा 10वा भाग पडला. भूमिकंपाने 7,000 माणसे ठार झाली आणि बाकीचे भयभीत होऊन स्वर्गीय देवाचे त्यांनी गौरव केले. दुसरा अनर्थ होऊन गेला आहे, पहा तिसरा अनंत लवकर येणार आहे. हा अनर्थ, बरोबर ना? तर हा दुसरा अनर्थ झाला. आपल्याला माहिती आहे 3 अनर्थ होणार. कोणी सांगितलं होतं? प्रगटीकरणाच्या कोणी सांगितलं होतं 3 अनर्थ येणार आहेत? एक गरुड आला नाही का, अंतराळ ते गरुड आला. तो काय म्हटला? अनर्थ अनर्थ अनर्थ. म्हणजे कोणत्या ह्याला अनर्थ होणार? कोणत्या करण्याला? 5वा, 6वा आणि 7वा, बरोबर ना? 5व्याला एक अनर्थ, 6व्याला अनर्थ. आता 6वा करणा झालेला आहे आणि इथं 5वा अनर्थ संपलेला आहे. आता शेवटचा एक अनर्थ येणार आहे, तो 7वा करणा वाजल्यावर तो येईल, बरोबर ना? म्हणजे इथं एक अनर्थ संपला. तुमच्या लक्षात आले 2 साक्षीदाराविषयी 11व्या अध्यायातलं. 2 साक्षीदार येणार, ते 1260 दिवस 1260 दिवस साक्ष देतील. 1260 दिवस म्हणजे किती? 3.5 वर्ष. म्हणजे किती महिने? ज्या ज्यावेळेस प्रगटीकरणात हे असे दिवस येतील किंवा वर्ष येतील, त्याचा अर्थ एकच आहे. 1260 दिवस म्हणजेच 3.5 वर्ष म्हणजेच 42 महिने. काय काय ठिकाणी 42 महिन्याचा उल्लेख आहे, काही ठिकाणी 1260 दिवस, काही ठिकाणी 3.5 वर्ष. अर्थ एकच होतो. जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर 1260 दिवस म्हणजे 3.5 वर्ष होतात, म्हणजेच 42 महिने. ओके, तर अशा प्रकारे त्यांना कुठे ते वचन किती दिवस ते साक्ष देतील? दुसरं वचन, हां दुसरं वचन. ते मंदिराबाहेरचे अंगण सोड, त्याचे माप घेऊ नको, कारण ते परराष्ट्राने दिलं आहे. आणि ते 42 महिने पवित्र नगरीत 42 महिने तिथं आले. बघा 42 म्हणजे किती वर्ष? 3.5 वर्ष. आलं लक्षात? तर साधारण अशा प्रकारे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की हे 2 साक्षीदाराची एक मोठी चमत्कार त्या ठिकाणी घडणार आहे. हे 11व्या अध्यायात आपल्याला दिसतं. आणि हे झाल्यानंतर मग काय होणार आहे? मग 7वा करणा वाजणार. ओके, आता 7व्या करण्याला काय होणार आहे आपल्याला काय माहिती आहे? 7व्या करणा वाजल्यावर हा शेवटचा करणा आहे. शेवटचा करणा वाजेल तेव्हा काय होईल? पौलाने म्हटलंय हो, त्यावेळेस महानिद्रा घेणारे सगळे उठणार आहेत शेवटचा करणा वाजल्यावर. आता आपण 7व्या करण्याकडे आहोत. 11व्या अध्यायातलं 15वं वचन बघा. 7वा करणा. 7व्या देवदूतांनी करणा वाजवेला, तेव्हा स्वर्गात मोठ्या वाण्या झाल्या. त्या म्हणाल्या, जगाचे राज्य आमच्या प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे आणि ते युगानुयुग राज्य करील. तेव्हा देवासमोर आपल्या आसनावर बसलेले 24 वडील उपडे पडून देवाला नमन करतात. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस 7वा करणा वाजेल त्यावेळेस आता हा शेवट येणार आहे. पृथ्वीचा जो शेवट आहे, शेवटचा काळ, त्या ठिकाणी पृथ्वी नष्ट होणार आहे. प्रथम तर सैतान
ह्याचा पराभूत होणार आहे. ओके. आणि शेवटच्या वाट्या आता त्या ठिकाणी ओतल्या जाणार आहेत. वाट्या म्हणजे काय? शेवटचा पृथ्वीचा सगळा शेवट करण्याचा तो शेवटचा भाग आहे. पहिल्यांदा काय वाजलं? 7 काय झालं? पहिले 7 शिक्के, बरं ना, 7 शिक्के झालेत. त्यानंतर 7 शिक्क्यामध्ये काय झालं? 1/3 पृथ्वी, 1/3 समुद्र, 1/3 मासे, असे 1/3 गेले होते, बरोबर ना. त्यानंतर मग कर्णा वाजायला लागले. कर्णामध्ये तिथं सुद्धा 7 कर्णा वाजले. आणि 7 करण्यानंतर आता 7 वाट्या येणार. आणि ह्या 7 वाट्यांमध्ये संपूर्ण पृथ्वीचा पूर्णच नाश होणार आहे. आतापर्यंत 1/3 होत गेले, आता पूर्ण पृथ्वी नष्ट होणार आहे त्या वाट्यांनंतर, बरोबर ना. आणि म्हणून आता 7 करण्या झाल्यानंतर आता वाट्यांची पिढा येणार, 7 वाट्यांची पिढा येणार आहेत. त्यामुळे हा शेवटचा कर्णा, 7वा कर्णा आता वाजणार आहे. आणि 7वा कर्णा वाजल्यानंतर आपण पाहतो त्यानंतर सगळं स्वर्गामध्ये त्या ठिकाणी देवाचं गौरव करण्यात येत आहे की आता परमेश्वरा, तू जे ठरवलं होतंस या संपूर्ण पृथ्वीचा नाश करून जे पवित्र जन आहेत ते आता स्वर्गात घेतले जातील, जे दुर्जन आहेत ते नष्ट होणार. म्हणून देवाचं गौरव त्या ठिकाणी स्वर्गात करण्यात येत आहे. ओके. हा झाला 11वा अध्याय. नंतर आपण आता 12व्या अध्यायाकडे येत आहोत. आता इथं महत्वाची गोष्ट आहे, 12व्या अध्यायामध्ये एक सुंदरचे चित्र आहे. काय टायटल काय 12व्या अध्यायाचं? स्त्री आणि अजगर. आता पहा त्या स्त्रीचं वर्णन पहा. नंतर स्वर्गात एक मोठा, आता इथं बघा आपण पुरात स्वर्गात चाललोय. आतापर्यंत पृथ्वीवर होतो, आता मी सांगितलं तसं एडिटिंग चाललं, आता आपण स्वर्गात तो घेऊन जातोय. आता स्वर्गामध्ये त्याला एक चित्र दिसतं. काय दिसतं त्याला? एक स्त्री आहे आणि अजगर आहे. आता या स्त्रीचं वर्णन बघा. काय काय म्हटलं त्या स्त्रीचं वर्णन काय आहे? कशी आहे ती स्त्री? ही स्त्री जी आहे ती सूर्य तेज पांघरलेली आहे. सूर्य तेज आहे ती ही स्त्री आहे, समजा या ठिकाणी स्त्री आहे, सूर्य तेज पांघरलेली. आणि पुढं काय म्हटलंय? तिच्या मस्तकावर 12 ताऱ्यांचा मुकुट आहे. आता कल्पना करा, एक स्त्री आहे, सूर्य तेज पांघरलेली, मस्तकावर 12 तारे आहेत, म्हणजे सूर्य इथं 12 तारे आहेत आणि पायाखाली चंद्र आहे. बघा थोडंसं विचित्र आहे. हा चंद्र आहे, इथे सूर्य आहे आणि इथं 12 तारे आहेत. आता हे मी सांगितलं की प्रगटीकरण सगळं काय असतं? प्रतिकात्मक आहे, सिम्बॉल आहे ते. आता स्त्री म्हणजे एखादी स्त्री ॲक्च्युली नाही आहे, या स्त्रीला काहीतरी अर्थ आहे. अशी स्त्री आहे की तिच्या डोक्यावर सूर्य आहे, सूर्य तेज आहे, पायाखाली चंद्र आहे आणि तिच्या भोवती 12 तारे आहेत. कोण असेल ही स्त्री आणि का? आता हा अर्थ लक्षात घ्या. ही स्त्री, सूर्य, 12 तारे, चंद्र, काहीतरी संदर्भ या स्त्रीबद्दल. कोणाबद्दल ते बोलत आहे? आता बघा प्रगटीकरण जे आहे ना, हे मी सांगितलं प्रतिकात्मक, सगळ्या गोष्टीला अर्थ आहे. जे काही ते लिहिलेलं त्याला अर्थ आहे. पृथ्वी असेल तर का बरं पृथ्वी? म्हणजे चंद्राचा काय संबंध आहे, सूर्याचा काय संबंध आहे त्याशी? 12 वंश आहे ते. बरं, 12 वंश असतील तर मग सूर्य आणि चंद्र हे काय आहेत? मग याचा अर्थ काय होतं? मग स्त्री कोण आहे? तर ह्याच्यासाठी आपल्याला जुन्या कराराला संदर्भ घ्यावा लागेल. असं एखादा काही गोष्ट आहे का त्या ठिकाणी जुन्या करारामध्ये की जिथं चंद्र, सूर्य आणि 12 तारे यांचा उल्लेख आहे? योसेफाला एक स्वप्न पडलं होतं, आठवतं ना? काय स्वप्न पडलं होतं? की सूर्य, चंद्र आणि 12 तारे यांनी मला नमन केलं. म्हणजे हे 12 तारे कोण? 12 तारे म्हणजे त्याचे 12 भाऊ, योसेफाचे भाऊ नाही का? योसेफ मिळून ते 12 जण होते, याकोबाचे 12 मुलं. म्हणजे हे 12 हे लक्षात आलं की आपल्याला याकोबाचे, बरोबर ना? त्यानंतर सूर्य कोण? त्याचे वडील याकोब. आणि चंद्र म्हणजे त्याची आई. म्हणजे याकोबाच्या विषयी वर्णन आहे. याकोबापासून 12 वंश, 12 वंशाचं इस्रायल राष्ट्र. म्हणजे कोण आहे आता ही स्त्री? इस्रायल विषयी बोलत आहे. ही स्त्री म्हणजे इस्रायल आहे. अशी स्त्री की जिच्या डोक्यावर सूर्य तेज आहे, खाली चंद्र आहे आणि वर 12 तारे आहेत. म्हणजे इस्रायलाविषयी सांगितलं, बरोबर ना? याकोबाचे जे 12 वंश आणि 12 वंशाचं इस्रायल राष्ट्र, म्हणजे ही स्त्री म्हणजे इस्रायल आहे. असं आपल्याला ते लक्षात घ्यावं लागतं. प्रतिकात्मक आहे ते. ओके. तर बघा आता पुन्हा एकदा वाचायचं इथं. ती सूर्यतेज पांघरलेली होती, तिच्या पायाखाली चंद्र आणि तिच्या मस्तकावर 12 ताऱ्यांचा मुकुट होता. म्हणजे ही कोण आहे आता? इस्रायल आहे, बरोबर? ती गरोदर होती
आणि वेना देऊन प्रसूतीच्या कष्टांनी ओरडत होती. आता गरोदर म्हणजे कोण असेल आहे? तिच्या पोटी जे जन्माला आलेलं बाळ आहे ते कोण असेल? आता इस्रायल आहे, स्त्रीमध्ये इस्रायल आहे. तिच्यातून कोण जन्माला आलं? येशू. म्हणजे ती गरोदर आहे, म्हणजे तिच्यामध्ये जो संतान आहे तो येशूविषयी बोलत आहे. ही स्त्री गरोदर आहे, बरोबर ना? म्हणजे ते येशूला जन्म दिला. येशू हा इस्रायल वंशातून यहुदी होता. येशू यहुदी आहे ना, म्हणजे येशूविषयी म्हटलं. म्हणजे गरोदर स्त्री कोण आहे? येशूला जन्म देणारी इस्रायल. समजलं तुम्हाला? आहे ठीक आहे. मग तिसरं वचन, स्वर्गात दुसरे एक चिन्ह त्या दिवशी. आता बघा, एक हे चिन्ह आहे स्त्री, गरोदर स्त्रीचं चिन्ह आहे. दुसरं एक चिन्ह कोण आहे? अजगर. मोठा अग्निवर्ण अजगर. अग्निवर्ण अजगर म्हणजे कोण असेल? अग्निवर्ण अजगर. अजगर कोणाला म्हटलंय? सैतान, बरोबर ना? सैतानाला बरेच नाव आहेत. सैतानाला अजगर, दियाबल, जुनाट साप असं म्हटलंय. ओके. तर जुनाट साप हा सुद्धा कधी पण ज्यावेळी जुनाट सापाचा उल्लेख येतो त्याचा अर्थ सैतान. अजगर म्हणजे सैतान. दियाबल, डियाबॉलॉस इंग्लिशमध्ये, हे सगळ्याला सैतान आहे. म्हणजे इस्रायल राष्ट्र आणि सैतान ह्याच्याविषयीचा आता हा अध्याय आहे. 13वा अध्याय, 12वा अध्याय, सॉरी. ओके. आता बघा तिथं काय म्हटलंय. अग्निवर्ण अजगर दिसला, त्याला 7 डोकी. थोडंसं आपल्याला काय होतं त्या अजगराला? हा अजगर म्हणजे कोण आहे? सैतान. सैतानाला काय आहे? 7 डोकी आणि 10 शिंगे. आता बघा, ज्यावेळेस हे 7 डोकी म्हणतात, म्हणजे खरोखरचे 7 डोकी किंवा 10 शिंगे असं नाही, परंतु त्याच्यामध्ये प्रखरतेने जास्त प्रमाणात त्या गोष्टी आहेत. आता डोक्याने आपण काय करतो? विचार करतो. म्हणजे तो बुद्धिवंत आहे, अतिशय बुद्धिवान आहे, म्हणजे तो चतुर आहे. आलं कशात? चतुर म्हणू आपण त्याला, किंवा तो काय म्हणतो त्याला, धूर्त म्हणू. धूर्ततेचं प्रतीक आहे हा अजगर जो आहे, तो अतिशय धूर्त आहे. त्याला 7 डोकी म्हणजे त्याला भरपूर धूर्तता त्याच्यामध्ये. तो लोकांना फसू शकतो, तो ठकवणार आहे, म्हणून त्याला 7 डोके आहेत. 10 शिंगे. शिंगे कोणाला? शिंगेचा अर्थ काय होईल? 10 शिंगे आहेत म्हणजे त्याला 10 शिंगे म्हणजे, आता शिंगे म्हणजे लगेच मारण्यासाठी असं नाही म्हणायचं. शिंगे, 10 शिंगे म्हणजे हा, त्याला अधिकार आहे, तो राजा आहे, किंवा त्याला अधिकार आहे, त्याला मोठा अधिकार देणार, म्हणून त्याला 10 शिंगे आहेत, की सगळ्यांवर तो हुकूमत करतो, त्याला अधिकार दिलेला आहे. 10 शिंगे आहेत, बरोबर. आणि त्याच्या डोक्यावर 7 मुकुट आहेत. आता मुकुट कुणाला असतात? बरोबर, म्हणजे ह्याला अधिकार देण्यात आलेला आहे. त्याच्या डोक्यावर मुकुट आहे, त्याला अधिकार देण्यात आलेला आहे. त्याच्या शेपटाने आकाशातील 1/3 तारे खाली पडलेले आहेत. शेपटाने का? कारण अजगर आहे ना तो. आता अजगर थोडासा विचित्र आहे बघा, त्याचं डोकं, त्या अजगराला 7 डोकी आहेत, 10 शिंगे आहेत, म्हणजे त्याला प्रचंड त्याला बळ आहे, सामर्थ्य आहे, अधिकार आहे. तो अतिशय धूर्त आहे, हुशार आहे, चाणाक्ष आहे. त्या डोक्यावर 7 मुकुट आहेत, म्हणजे त्याला अधिकार देण्यात आला. आणि त्यांनी आपल्या ह्या अजगराने आपल्या शेपट्याने आकाशातील 1/3 तारे खाली पाडले. याचा अर्थ काय होतो? हा, ज्यावेळेस आकाशामध्ये दिवेदूत होते त्यावेळेस एक देवदूत होता की त्याच्या मनामध्ये अहंकार आला की मी देवासमान होईल, आणि त्याच्यामुळं त्याच्याच बाजूचे जे सगळे देवदूत होते त्या सगळ्यांना स्वर्गातून खाली अंतराळात टाकण्यात आलं. म्हणजे 1/3 तारे म्हणजे कोण आहेत? 1/3 देवदूत, की जे आता दुष्ट आत्मेत, दूर आत्मेत, की ज्यांना स्वर्गातून खाली टाकण्यात आलं कारण त्याच्यामध्ये दुष्टता आली. बरोबर ना? आणि म्हणून लुसिफर विषयी म्हटलेलं आहे. लुसिफर जो आता आपण सैतान म्हणतो, हा अगोदर कोण होता? लुसिफर म्हणजे देवदूत होता. त्याला असं वाटलं की मी देवासमान होईल, आणि म्हणून त्याच्या मनामध्ये कपट आलं. म्हणून देवाने काय केलं? तो आणि त्याच्याबरोबरचे जे प्रचंड 1/3 देवदूत होते ते सगळे पृथ्वीवर टाकले. त्याच्याविषयी या ठिकाणी वर्णन दिले की 1/3 तारे स्वर्गातून खाली पडलेले आहेत. ती स्त्री प्रसूत होईल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणाऱ्या स्त्रीपुढे उभा राहिला आहे. बघा चित्र, आता गरोदर स्त्री तो उभी आहे आणि हा अजगर आता तिच्या पुढे उभा आहे. ही स्त्री आहे, गरोदर आहे, आणि अजगर कशासाठी उभा आहे? अजगर इथं हिची ज्यावेळेस मूल हिला होईल ते तिला खाऊन टाकावे, हे अस्तित्व येऊ नये, ह्याने मोठं येऊ नये, ह्याने या जगात येऊन कुठलंही कार्य करू नये, म्हणून तो अजगर त्या स्त्रीच्या पुढे उभा आहे. बरोबर. आणि आपण पाहतो अनेक वेळा काय झालेलं आहे, ह्या मुलाला खाऊन टाकण्याचा प्रयत्न शैतानाने केला. कधी कधी केला बरं? हेरोद राजा, बरोबर ना? हेरोद राजाच्या करवी ह्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केला, पण
त्या देवदूतांनी स्वप्नात येऊन त्यांना मिस्रात पलायन त्यांनी केलं. अजून कधी केला प्रयत्न? डोंगरावर ढकलून देण्याचा प्रयत्न केला, पण तो त्याच्यातून हळूच निघून गेला. त्याला धरून ज्या डोंगरावर ते शहर वसलं होतं त्यावरून त्याला कडेलोट करावं म्हणून त्याला घेऊन गेले, पण तो यातून निसटून गेला, कारण त्याचा समय अजून आला नव्हता. त्याचा समय येण्यापूर्वी आणि त्याने जगाचा तारणारा म्हणून सिद्ध होण्यापूर्वी त्याला मारण्याचा अनेक वेळा प्रयत्न ह्या अजगराने केलेला आहे. अजून कधी झाला प्रयत्न? त्याची परीक्षा घेतली तेव्हा काय केलं? सैतानाने काय केलं? परीक्षा घेतली त्याची. उंच उंच मंदिरावर नेलं आणि काय म्हटलं? देवाचा पुत्र आहेस ना, खाली उडी टाक. आता तो पूर्ण मनुष्य होता, तो उडी टाकला असता तो मेल. मग त्याला कसं तरी मारून त्याच्याकडून ते कार्य होऊ नये म्हणून प्रयत्न बराच केला अजगराने. म्हणून तिथं म्हटले हे मूल झाल्यावर ते खाऊन टाकावं म्हणून तो अजगर त्या स्त्रीच्या पुढं उभा आहे. बरोबर ना? हे चित्र लक्षात आलं तुमच्या? ठीक आहे. पुढे 5वं वचन, सर्व राष्ट्रावर लोखंडी दंडाने राज्य करील असा पुत्र म्हणजे पुस्तान ती प्रसवली. म्हणजे कोण? ती एक पुत्र, हा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म इथं त्या ठिकाणी त्याविषयी म्हटले 5व्या वचनामध्ये. व तिचे मूल देवाकडे व त्याच्या राज्यासनाकडे वर नेण्यात आले. म्हणजे काय? तिचे मूल म्हणजे कोण? येशू. देवाकडे व त्याच्या राज्यासनाकडे वर नेण्यात आले. लगेच स्वर्गावर नाही. आता आपल्याला काय पूर्ण त्याचे 33 वर्षाची हिस्ट्री सांगितलेली नाही. तो जन्म झाला आणि त्याला परत स्वर्गात तो घेऊन गेला, हे त्यात एका वाक्यात त्याने सांगितले. तिचे मूल वर नेण्यात आले म्हणजे ते स्वर्गावर होऊन झालं. बरोबर ना? ती स्त्री रानात पळून गेली. आता काय झाले? आता हे बघ, आता ते स्वर्गात नेण्यात आली. कधी झाली गोष्ट? येशू ख्रिस्त स्वर्गात गेला कधी झालंय? आजपासून कधी? किती वर्षापूर्वी? 2000 वर्षापूर्वी घडलंय. आता पुढचं वचन लगेच आता पुढचा काळ सांगता येते. मध्ये 2000 वर्षाचा काळ गेलाय, ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. आलं लक्षात? ती स्त्री रानात पळून गेली म्हणजे आता संकटाच्या काळामध्ये ते परत आलंय. हा फ्लॅशबॅक चाललाय. हा फ्लॅशबॅक होता की आता त्यावेळेस इस्रायल आहे, ती स्त्री आहे, ती स्त्री फसवली 2000 वर्षापूर्वी सांगते, आणि ती स्त्री रानात पळून गेली म्हणजे कधी महासंकटाचा काळ. हे लक्षात घ्या तुम्ही. हा फरक म्हणजे वचनामध्ये हजारो वर्षांचा काळ गेलेला आहे, पण ते कॉम्पॅक्टपणे लिहिल्यामुळे आपल्याला ते लक्षात येत नाही. बरोबर ना? येशूचं स्वर्गारोहण झालं, मूल वाढ गेलं, ती स्त्री रानात पळून गेली म्हणजे आता महासंकटाच्या काळामध्ये ती स्त्री, इस्रायल लोक, आपला छळ होऊ नये, आपल्याला ते कत्तल होऊ नये, कारण तिथं सगळ्या जगावर महासंकट येणार आहे, लोकांचा छळ होणार आहे, आणि त्यासाठी ती रानात पळून गेली. तिला एक विशिष्ट जागा दिलेली आहे की त्याच्यामध्ये ह्या इस्रायल लोकांचा, यहूदी लोकांचा बचाव व्हावा. म्हणजे आता हे पुढं होणार आहे, अजून काय झालेलं नाही. समजलं तुम्हाला? असं त्यामधला फरक आहे तो. तेथे तिचे 1260 दिवस पोषण व्हावे. म्हणजे किती दिवस? 1260 म्हणजे 3.5 वर्ष. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेस हे शब्द येतात. 1260 दिवस किंवा 3.5 वर्ष किंवा किती महिने? 42 महिने. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे 3.5 वर्ष तिचे पोषण व्हावे म्हणून देवाने तयार केलेले असे एक तिचे ठिकाण आहे. आता असं एक ठिकाण आहे की यरुशलेमेपासून दूर कुठंतरी एक असं गुप्त ठिकाण आहे की तिथे ज्यावेळेस सैतान सगळ्या लोकांचा छळ करेल, महासंकटाच्या दिवशी यहूदी लोकांची कत्तल करेल, तर ह्या लोकांना वाचावं म्हणून एक विशिष्ट ठिकाण परमेश्वराने ठरवून ठेवलं आहे. तिथे 3.5 वर्ष त्यांना गुप्तपणे ठेवण्यात येईल. कारण का बरं? का त्यांना गुप्त ठेवण्यात येईल? त्यांचा छळ होणार नाही. का छळ होणार नाही? कारण ते 4 देवदूतांना एकदा तुम्हाला आठवत असेल मागच्या ह्याच्यात त्यांना वारे थांबून ठेवले. चांगलं का वारे थांबून ठेवा? कारण काय करायचं होतं? लोकांवर शिक्के मारले. शिक्के का मारले? त्यांना संकटात त्रास होऊ नये म्हणून त्यांच्यावर शिक्के मारण्यात आले. म्हणून यांना आता एका वेगळ्या ठिकाणी नेण्यात येणार. कारण ज्या जगावर बाकीचे संकट येणार आहेत त्यात त्यांना उपद्रव होऊ नये, त्यांना त्रास होऊ नये म्हणून एका वेगळ्या ठिकाणी. कारण देवाची ती योजना आहे की ज्यांच्यावर शिक्के मारले त्यांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना 3.5 वर्ष. कारण 3.5 वर्षाचा काळ संकटाचा काळ आहे. आपण पाहिलं तो पांढरा घोडा, पहिलं शांतीचा काळ 3.5 वर्ष, पुढचे 3.5 वर्ष संकटाचा काळ. तर ह्या संकटाच्या काळात त्यांना उपद्रव होऊ नये म्हणून त्यांना एका लांब ठिकाणी नेण्यात येईल की जे 1,44,000 यहुदी लोक ज्यांच्यावर शिक्के मारले, प्रत्येक वंशाचे 12,000 लोक, असे 1,44,000 लोक त्यांच्यावर शिक्के मारण्यात आले. समजते तुम्हाला? ठीक आहे. 7वं वचन, मग स्वर्गात युद्ध सुरू झाले. स्वर्गात म्हणजे आतला कुठला स्वर्ग आहे? आता स्वर्गात युद्ध होईल का जिथे देव आहे तिथं? इथं लिहिलं, पण इथं लिहिलंय मग स्वर्गात युद्ध सुरू झाले. म्हणजे काय? आता स्वर्ग यरुशलेम स्वर्ग असेल का? हां, आपण काय पाहिलं मागच्या प्रगटीकरणात? स्वर्ग म्हटलं की 3 स्वर्ग असतात. 3 स्वर्ग कोणचे? पहिला म्हणजे आपल्याला जे निळं आकाश दिसतंय तो पहिला स्वर्ग. तिथून पुढचा अंतराळ जो आहे तो दुसरा स्वर्ग.
आणि जिथे देवाचं वास्तव्य, जिथे देवदूत आहेत, जिथे देव प्रत्यक्षात राहतो, तो तिसरा स्वर्ग. म्हणजे आता हा दुसऱ्या स्वर्गाविषयी बोलत आहे. दुसरा स्वर्ग म्हणजे हे जो अजगर आहे त्याला 1/3 तारे आहेत, ते तिसऱ्या स्वर्गातून दुसऱ्या स्वर्गात टाकण्यात आले. आलं का लक्षात? म्हणजे सैतान आणि त्याचे दूत सध्या अंतराळात आहेत, त्यांचं पृथ्वीवर अजून वास्तव्य आलेलं नाही. ज्यावेळेस तो येईल पृथ्वीवर प्रत्यक्षात, त्यावेळेस तो भयंकर गोष्टी होणार आहेत. पण सध्या ते दुसऱ्या स्वर्गामध्ये आहेत. तिसऱ्यातून दुसऱ्यात त्यांना टाकण्यात आलं. आलं का लक्षात तुमच्या? आता मग स्वर्गात युद्ध सुरू झाले. कोणाचं युद्ध झालं? मिखाएल व त्याचे दूत. मिखाएल कोण आहे? मिखाएल कोण आहे? लढवय देवदूताचा अधिपती, आद्य देवदूत, आर्क एंजल. म्हणजे आणि ते किती देवदूत आहेत? असंख्य. म्हणजे असं आता हे 1/3 हे देवदूत कोण होते? ह्यांचं काम काय होतं जे खाली पडले ते? उपासना. ते कारण लुसिफर आणि त्याचे दूत उपासना आराधना करण्यासाठी ते होते. मिखाएल आणि त्याचे 1/3 देवदूत हे काय करतात? लढतात. आणि तिसरा देवदूत कोण आहे? गॅब्रिएल आणि त्याचे 1/3 देवदूत हे काय करतात? हे मेसेंजर किंवा निरोप देणार, निरोपी आहेत ते, बरोबर ना? ते हे जे 1/3 देवदूत आता उरलेत मिखाएल बरोबर, ते आता स्वर्गामध्ये युद्ध करणार आहेत. ओके. कोणाबरोबर युद्ध करणार? अजगर आणि त्याचे दूत. त्याच्याबरोबर मिखाएल आणि त्याचे दूत हे तिथं युद्ध सुरू होणार आहे, बरोबर ना? युद्ध करण्यास निघाले आणि त्याच्याबरोबर अजगर व त्याचे दूत लढले. बघा, म्हणजे आता अंतराळात काय होणार आहे? मिखाएल आणि त्याचे दूत, अजगर आणि त्याचे दूत यांची मोठी लढाई, युद्ध त्या अंतराळात होणार आहे. 8वं वचन. तरी त्याचे काही चालले नाही. त्याचे म्हणजे कोणाचे? अजगराचे काही चालले नाही. आणि स्वर्गात त्याचे ठिकाणे उरलं नाही. आता काय होणार आहे? स्वर्गात ठिकाण उरलं नाही म्हणजे दुसऱ्या स्वर्गातून कुठे येणार तो? आता पृथ्वीवर टाकण्यात येईल त्याला. मग प्रत्यक्ष सैतान त्याचे दूत आता पृथ्वीवर येतील माणसांना उपद्रव करायला, त्रास द्यायला त्यावेळेस. ओके. ज्यावेळेस ते युद्ध सुरू होईल. मग 9वं वचन. मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठकविणारा जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला. बघा, 4 नावं इथं आहेत. काय काय नाव आहेत सांगा बरं? अजगर, दियाबल, सैतान, जुनाट साप. हे 4 नावं इथं येतात, बरोबर ना? म्हणजे ह्या सगळा जो सैतान आता पृथ्वीवर खाली टाकण्यात आला असं म्हटलेलं आहे. आलं लक्षात तुमच्या? ओके. व त्याबरोबर त्याच्या दूतासही टाकण्यात आले. हे दूत कोण? जे सगळं दुष्ट आत्मे आहेत त्यांना खाली टाकण्यात आले. आता 10वं वचन. तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली, ती म्हणाली, आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार ही प्रगट झाली आहेत. म्हणजे आता ह्या सैतानाला खाली टाकण्यात आलं, ह्याचा शेवट आता जवळ आलेला आहे आणि त्याच्याद्वारे देवाचं गौरव होण्याची वेळ आता जवळ आलेली. म्हणजे हळूहळू मी म्हटलं तसं प्रसूतीच्या वेदना आता काय होत आहेत? तीव्र होत चाललेल्या आहेत आणि पृथ्वीचा नाश होऊन नवी यरुशलेम, नवी पृथ्वी हे सगळं तयार होण्याच्या बेतात आलेले. सैतानाचा नाश आणि नंतर नवी पृथ्वी, नवी ही लवकरच येणार आहे असं त्या ठिकाणी ते सांगत आहेत. ओके. त्यानंतर 13 वचन पहा. आपण पृथ्वीवर टाकले गेलो आहोत असे पाहून अजगराने पुसंतान प्रसवलेल्या स्त्रीचा पाठलाग केला. आता बघा, खाली पडलाय सया. आता अजगराने काय केलं? काय केलं अजगराने? पुसंतान प्रसवलेली स्त्री म्हणजे जी आता प्रसूत झाली, म्हणजे कोण आहे ही स्त्री? इस्रायल. इस्रायल लोकांचा पाठलाग केला या सैतानाने, बरं का? आता त्यावेळेस आहे बरं का, महासंकटाच्या काळचं बोलतोय आपण 13 वचनामध्ये. 14 वचन. ह्या स्त्रीने रानात आपल्या ठिकाणी उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे 2 पंख देण्यात आले. ह्या स्त्रीने पळून जावे. स्त्री म्हणजे कोण? इस्रायल. इस्रायल लोकांनी पळून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे 2 पंख देण्यात आले. म्हणजे काय? गरुडाचे पंख म्हणजे एरोप्लेन. त्यांना विमानातून गरुडाचे 2 पंख आहेत, आपण जे एरोप्लेन म्हणतो, एअरलिफ्ट त्यांना करण्यात आलं. एअरलिफ्ट केलं जाईल. त्यांना प्लेनमधून कुठल्या तरी एका ठिकाणी, गुप्त ठिकाणी नेलं जाईल म्हणून त्या ठिकाणी असं वाटतं. त्यावेळेस काय एरोप्लेन वगैरे नव्हते नाही का? त्याला फक्त काय त्यावेळेस जे काय पक्षी होते, पशु होते, जे त्याप्रमाणे त्यांनी लिहिलंय. गरुडाचे पंख म्हणजे आजकालचे जे एरोप्लेन आपण म्हणतो, त्यातून त्यांना विशिष्ट ठिकाणी, सुरक्षित ठिकाणी नेलं जाईल इस्रायल लोकांना. ओके. ओके. तेथे सर्पापासून सुरक्षित राहत असताना, सर्प म्हणजे कोण? सैतानापासून सुरक्षित राहत असताना 1 काळ, 2 काळ व अर्धा काळ तिचे पोषण व्हायचे होते. म्हणजे काय? 1 काळ, 2 काळ, अर्धा काळ म्हणजे 3.5 वर्ष. 1 काळ म्हणजे 1 वर्ष, 2 काळ म्हणजे 2 वर्ष, अर्धा काळ म्हणजे अर्धा वर्ष, म्हणजे 3.5 वर्ष. तोच बघा, तेच उच्चार आहे.
म्हणजे 1260 दिवस 42 महिने 3.5 वर्ष किंवा 1, 2 आणि अर्धा काळ 3.5 काळ म्हणजे 3.5 वर्ष. 3.5 वर्ष त्यांना ह्या महासंकटाच्या काळामध्ये त्यांचं पोषण करायला एका वेगळ्या ठिकाणी म्हणजे सुरक्षित ठिकाणी त्यांना नेण्यात आलं इस्रायल लोकांना. समजतंय तुम्हाला? ओके. 15 वचन. मग त्या स्त्रीने वाहून जावे म्हणून तिच्या मागे मागोमाग त्या सर्पाने आपल्या तोंडातून नदीसारख्या पाण्याचा प्रवाह सोडला. आता कल्पना करा की आता त्या स्त्रीने वाहून जावे म्हणजे तिने बुडून जावे, तिचा नाश व्हावा म्हणून सर्पाने काय केलं? तोंडातून पाण्याचा प्रवाह सोडला. हे जर अर्थ प्रचंड सैन्य तिच्या मागं लावलं त्या स्त्रीचा घात करावा. तर यहुदी लोक त्या ठिकाणी किती लोक आहेत? 1,44,000 लोक. त्यांना ठार करण्यासाठी प्रचंड सैन्य घेऊन त्याच्या मागं त्याचा पाठलाग केला. म्हणजे नदीचा प्रवाह जरा सोडल्यासारखा आहे. सैनिक त्यांच्या मागं पाठवले ह्या अजगराने म्हणजे सैतानाने असं काय त्या सैन्यांना उत्सुक केलं की तुम्ही जाऊन त्याचा नाश करा म्हणून ते त्यांच्या मागे धावलेत. ओके. 16 वचन. परंतु स्त्रीला भूमीने सहाय्य केलं. आता भूमी कोण इथं? इथे भूमी कोण आहे? भूमी कोण आहे? आता आपल्याला मागच्या वेळेस पाहिलं प्रत्येक वेळेस समुद्र आणि भूमी असा ज्यावेळेस उल्लेख होतो त्यावेळेस त्याचा अर्थ काय होतो? हां, भूमी म्हणजे देवाचे लोक, यहुदी लोक, चांगले लोक, निवडले असा अर्थ होतो. समुद्र म्हणजे वाईट लोक, सगळं वाईटाचं प्रतीक आहे ते. समुद्र हा वाईटाचा प्रतीक. ज्यावेळेस समुद्राचा उल्लेख होतो त्यावेळेस सैतानाचं भौगोलिक समुद्रामध्ये आहे. आजकाल बर्मुडा ट्रायंगल तिथं पण म्हणतात ना, असं म्हणतात की सैतानाचं ते भौगोलिक स्थान आहे. सगळ्या वाईट गोष्टी म्हटल्या की समुद्र त्याचं प्रतीक आहे. समुद्र म्हणजे वाईट गोष्टी, सैतान, दुष्ट आत्मे हात. भूमी म्हणजे चांगल्या गोष्टी, देवाचे लोक, यहुदी लोक. तर ह्या स्त्रीला कुणी मदत केली? भूमीने. म्हणजे यहुदी लोक ह्याच्या बाजूनी लढणारे काही लोक आहेत, उदाहरणार्थ अमेरिका आहे, US आहे, हे जे त्याचे मित्र राष्ट्र आहेत, त्यांनी हिला मदत केली. तशी स्त्री थोडी दुर्बळ आहे. इस्रायल राष्ट्र एकदम छोटंसं राष्ट्र आहे नाही का, पण त्याला मदत करणारे बरेचसे लोक आहेत. मग त्यांना मदत होईल ह्या भूमीने ह्याला मदत केली. म्हणजे काही लोक ह्यांच्या बाजूने लढतील, इस्रायलांच्या बाजूने, आणि त्या स्त्रीला ते मदत केली. आणि काय केलं त्यांनी? परंतु स्त्रीला भूमीने सहाय्य केले. तिने आपले तोंड उघडून अजगराने आपल्या तोंडातून सोडलेली नदी गिळून टाकले. म्हणजे काय? जे सैन्य त्यांच्या मागे आले होते ते सर्व सैन्यांचा त्यांनी नाश केला. एखादा काहीतरी मिसाईल्स असतील, बॉम्ब असतील, त्यांनी काय केलं? ते सर्व सैन्य त्यांनी उद्ध्वस्त केली. म्हणजे ह्या इस्रायल लोकांना सहाय्य करणारे काही देश आहेत, काही राष्ट्र आहेत, त्यांना पाठिंबा देतील आणि जे शत्रू आहेत त्या सर्वांना त्या ठिकाणी ठार करण्यात येईल. ओके, हा त्याचा अर्थ होतो. 17 वचन. तेव्हा अजगर स्त्रीवर रागवला आणि देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूविषयी साक्ष देणारे तिच्या संतानापैकी बाकीचे जे लोक होते त्यांच्याबरोबर लढाई करण्यास तो निघून गेला. आता ह्यांना तर काय करता येत नाही म्हणून तो अजगर चिडला, तडफडला. कारण काय? आता त्याला माहिती आपल्या शेवटचं जवळ आलेलं आहे म्हणून तो चवताळलेला आहे. आणि मग ह्यांना काय मारता येत नाही ना, आता ज्यांना शक्य होईल त्यांना आपण मारायचं. म्हणजे जे ख्रिस्ती विश्वासणारे आहेत, यहुदी लोकांना तर काय करता येत नाही. व बाकीचे जे लोक आहेत जे विश्वास आहेत त्यांना ठार मारण्यासाठी किंवा त्यांचा छळ करण्यासाठी तो निघून गेला असं म्हटलेलं आहे. आणि तो समुद्राच्या वाळू जाऊन उभा राहिला. अलग लक्षात 12 वाद्य तुम्हाला. स्त्री आणि अजगर काय काय बरं थोडक्यात सांगा. स्त्री आपल्याला दिसत आहे 12व्या अध्यायात. ही स्त्री कशी आहे? दिसायला कशी आहे? डोक्यावर काय आहे? सूर्यतेज प्रसर, सूर्यतेज प्रसरले. खाली काय आहे? पायाखाली चंद्र आहे. आणि सूर्यतेजाच्या भोवती काय आहे? 12 तारे आहेत. हे कोणाचं वर्णन आहे? स्त्री. हे कोण? इस्रायल राष्ट्र. ह्या स्त्रीचं एक वैशिष्ट्य आहे. काय? हे स्त्रीला काय झालेलं आहे? ती गरोदर आहे आणि ती आता पुत्र प्रसवणार आहे. मग ह्या इस्रायल राष्ट्राने एक पुत्र प्रसवला. तो कोण? येशू ख्रिस्त. हा पुत्र प्रसवल्यावर त्याच वेळेस दुसरं एक दृश्य त्याला दिसलं. तो काय? स्वर्गामध्ये अजून एक दुसरं दिसलं. तो अजगर. अजगर कसा आहे? त्याचं वर्णन काय केलंय? अग्निवर्ण. अग्निवर्ण म्हणजे काय? कशा? अग्निवर्ण आपण पाहिलं कुठं पाहिलं बरं? अग्निवर्ण सांगा. अग्निवर्ण घोडा. तो काय होता? त्याचं नाव काय होतं? अग्निवर्ण. त्याच्यावर कोण बसला होता? त्यावर बसलेल्या मनुष्याच्या हातात काय होतं? अग्निवर्ण तलवार होती. अग्निवर्ण याचा अर्थ काय होतो? अग्निवर्ण कलर. त्या कलरचा अर्थ काय होतो? म्हणजे काय? लाल म्हणजे काय? रक्त, म्हणजे रक्तपात. अग्निवर्ण अजगर म्हणजे तो रक्तपात करणारा, लोकांचा छळ करणारा, लढाई कोणत्या ठार, असं म्हणून तो अग्निवर्ण अजगर बरोबर ना. तो टपून बसला होता कशासाठी? त्या मुलाला गिळंकृत करण्यासाठी बरोबर ना. आणि त्या ठिकाणी नंतर आपण पाहतो त्या मुलाचं प्रसूत झालं. ते मूल वर घेतण्यात आलं. वर घेतल्यानंतर हा स्त्री रानात पळून जायला लागली. रानात तिला किती वर्ष थांबावं लागणार आहे? 3.5 वर्ष. तिथे तिचं पोषण होण्यासाठी कशा प्रकारे पळून गेली? ती पायी पळत गेली का? तिला गरुडाचे पंख देण्यात आले आणि सुरक्षितपणे 3.5 वर्ष तिथं थांबावी म्हणून त्या ठिकाणी नेण्यात आलं.
अजगर चिडला, त्या मागं ते गेला आणि त्यांनी काय केलं, ही स्त्री मरावी म्हणून आपल्या तोंडातून पाण्याचा प्रवाह सोडला, म्हणजे प्रचंड सैन्य त्यामुळे सोडलं. परंतु कुणी तिला मदत केलं, भूमीने तिला मदत केलं आणि जो हा पाण्याचा प्रवाह आला होता तो सर्व तिने नष्ट करून टाकला. मग अजगर अजून संतापला आणि हिला काय करता येत नाही म्हणून आता जे दुसरे विश्वासणारे आहेत त्यांना मारण्यासाठी तो निघून गेला, समुद्राच्या वाळ्यावर तो उभा राहिला. इथं 13वा अध्याय संपतो. समजलं सगळ्यांना? ठीक. सॉरी 12वा अध्याय. आता 13वा अध्याय. 13वा अध्यायामध्ये 2 प्रकारचे श्वापद आपल्याला दिसत आहेत. पहिलं श्वापद कोणतं आहे? समुद्रातून, समुद्रातील श्वापद. आता मी सांगितलं समुद्र म्हणजे काय, कशाचं प्रतीक आहे? सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींचं प्रतीक आहे समुद्रातील श्वापद. नंतर मी एक श्वापद समुद्रातून वर येताना पाहिलं. ओके, म्हणजे हे तर वाईट श्वापद आहे. श्वापद म्हणजे काय? एक बीस्ट, एक विचित्र पशु. श्वापद म्हणजे एक हिंस पशु जो नाश करतो, याला श्वापद म्हणतात. एक भयंकर पशु, ओके, नाश करणारा, विध्वंस करणारा हा श्वापद असतो. त्याला 10 शिंगे व 7 डोके. आता परत तोच वर्णन आहे बघा, 10 शिंगे आणि 7 डोके. ह्याचा अर्थ काय? हे भयंकर चतुर असणारे, धूर्त असणारे आणि त्याला मोठा अधिकार सुद्धा आहे. त्याला मोठा अधिकार देत नाही, बरोबर ना? असं ते श्वापद आहे. त्याच्या दुसरं वचन, जे श्वापद मी पाहिले ते चित्त्यासारखे होते, त्याचे पाय अस्वलासारखे होते. चित्त्यासारखं दिसायला, पाय अस्वलासारखे आणि तोंड सिंहासारखे. आता बघा, प्रत्येकाला थोडा अर्थ आहे. दिसाय चित्त्यासारखे म्हणजे काय? चपळ. अतिशय हा जो श्वापद आहे चपळ आहे, अतिशय चपळ आहे, वेगाने जाणार आहे. मग त्यामुळे वेग आहे, त्यामध्ये आवेश आहे, त्यामध्ये जोश आहे, कर्तृत्व आहे. अस्वल हे भक्कम धरतं, मजबूत असतं. त्याचे पाऊल जर तुम्ही झाडावर चढायचं ना, ते झाडाला पाऊल धरून मग ते मजबूत आहे. ते अस्वल हे मजबूतीचं चित्र आहे, मजबूत आहे अक्षरशः. चपळ आहे, मजबूत आहे. आणि सिंह म्हणजे हिंस्र आहे. ते सिंह काय करतो? फाडून खातो. हिंस्र आहे. म्हणजे असा हा प्रकारचा आहे हा जो व्यक्ती. हे एक व्यक्ती आहे बरं का, हे व्यक्तीविषयी बोलत आहे. हे जे समुद्राला श्वापद आहे तो मनुष्य अतिशय चपळ आहे, मजबूत आहे, कणखर आहे आणि हिंस्र आहे. म्हणजे अतिशय क्रूर, अमानुष, लोकांचे अमानुषपणे कत्तल करणारा, ज्याला अँटी क्राइस्ट आपण म्हणतो, ख्रिस्त विरोधी, ह्याच्याविषयीचं वर्णन आहे. हे ते समुद्रातून येणारं श्वापद आहे, जे आपण अँटी क्राइस्ट पुढे येणार आहे त्याच्याविषयी या ठिकाणी म्हटलेलं आहे. बरोबर ना? मग तिसरं वचन, सॉरी, त्याला अजगराने आपली शक्ती, आपले आसन व मोठा अधिकार दिला. बघा, आता हे जे श्वापद आहे, हा श्वापद म्हणजे एक मनुष्य आहे. आलं का लक्षात? हे जे भूमीतून येणारं श्वापद आहे मनुष्य आहे, पण ह्याला पाठिंबा कोणाचा आहे? अजगर म्हणजे सैतान. सैतानाने ह्याला 3 गोष्टी दिल्यात. काय काय दिलंय? शक्ती, आसन आणि अधिकार. म्हणजे जसं सैतानाने यहुदाचा उपयोग करून येशूला धरून दिलं, यहुदामध्ये शिरला त्याला धरून, तसं सैतान ह्याच्यामध्ये शिरणार. हा एक मनुष्य आहे बरं का, हा सैतान ह्याच्यामध्ये शिरणार आणि ह्या मनुष्याला अशी प्रचंड शक्ती देणार, मोठं त्याकडं आसन देणार, म्हणजे अधिकार देणार आणि संपूर्ण जगावर राज्य करण्याची ताकद त्याच्यामध्ये असेल. आणि ही मुभा सैतान त्याला, अर्थात ह्या सैतानाला सुद्धा परवानगी कोणी दिली आहे? देवाने परवानगी दिल्याशिवाय तो काय करू शकत नाही. पण देवाने परवानगी दिली कारण देवाने, त्याची जी इच्छा आहे खूप की मला संपूर्ण जगावर राज्य करायचं, ही इच्छा सुद्धा देव पूर्ण करणार आहे. त्याला मारायच्या अगोदर तुझी शेवटची इच्छा काय विचारलं जातं ना कैद्याला, शेवटची इच्छा काय भाऊ तू सांग, मग तुला आता फासावर द्यायचंय. तसं सैतानाला विचार, तुझी शेवटची इच्छा काय? जगावर राज्य करायचं ना, कर, मी तुला सगळी मुभा देतो, हे कर, तुझी हाऊस पूर्ण कर, नंतर तुला अग्नीच्या डोहात जायचंय. म्हणून देव त्याला परवानगी देईल. हा सैतान ह्या मनुष्याला, त्याला अँटिक्राइस्ट आपण म्हणतो, प्रचंड शक्ती, अधिकार, असा अधिकार देईल की संपूर्ण जगावर एक मनुष्य अधिकार चालवल. आणि आपल्याला ठाऊक आहे की एक मनुष्य कुठल्याही देशावर जरी अधिकार चालवायचं त्याकडे तेवढी ताकद असते. काय काय उदाहरणं आपण पाहिलेत, आता मी काही नावं घेत नाही, परंतु उदाहरणं अशी आहेत. एक मनुष्य संपूर्ण देश वाकू शकतो, तसा हा मनुष्य संपूर्ण जग आपल्या ताब्यात घेऊ शकतो. तर मग काय ताकद असेल त्याकडं? आणि त्याची स्वतःची नाही, कुणी दिली त्याला? जसं देव आपल्याला मदत करतो, आपण काय म्हणतो, आम्ही कधी दुर्बल अशक्त ठरलो तर आम्हाला काय करतो? देव सहाय्य करतो. तसं ह्या मनुष्याला आपल्याला चांगल्या गोष्टीसाठी देव मदत करतो. ह्या मनुष्याला काय करणार आहे? वाईट गोष्टीसाठी तो अशी ताकद त्याला देईल की संपूर्ण सगळ्यात वाईटातली वाईट गोष्ट करायला त्याला अधिकार प्राप्त होईल. आणि त्याला म्हणायचं समुद्रातून येणारा श्वापद.
ओके. तिसरा वचन, त्याच्या एका डोक्यावर प्राणघातक घाव झाल्यासारखा माझ्या दृष्टीस पडला. म्हणजे हा जो श्वापद आहे त्याच्या डोक्यावर काय झालं, एक घाव झाला. म्हणजे त्याला तो घायल झाला. त्याला कोणीतरी ॲसेसिनेशन, त्याला कोणीतरी मारण्याचा प्रयत्न केला. नाही, एखादा विरोधक असतो त्याला मारून त्याला खूप मोठा घायल झाला तो. तरी त्याचा प्राणघातक घाव बरा झाला. तेव्हा सर्व पृथ्वी आश्चर्य करीत त्या श्वापदापासून निघून गेले, श्वापदा मागून गेले. हा मनुष्याला कदाचित असे मोठे घाव होईल, तो मरणपंथ असेल, जवळजवळ मरायला लागलेला असेल, पण तरी तो चमत्कार होऊन तो पुन्हा चांगला जिवंत होईल, चांगला होईल आणि संपूर्ण पृथ्वी त्याचा गौरव करून त्याच्या मागं जाईल. ते हे का बरं असं होईल? जवळजवळ मारायला टेकला पण तो पुन्हा उठेल आणि सगळं पृथ्वी त्याचा गौरव करेल ह्या मनुष्याचा. कारण तो ख्रिस्त विरोध आहे, त्याला सगळं काय ख्रिस्तासारखं करायचं आहे. ख्रिस्ताने काय केलं? हां, त्याला तो मरण पावला, पुनरुत्थान. तसंच श्वापद करायला पाहत आहे. मी जर ख्रिस्त विरोधी ख्रिस्तासारखंच करणार. ख्रिस्ताने किती दिवस सेवा कार्य केलं? 3.5. हा सुद्धा काय करणार? 3.5 वर्ष त्याला काळ दिलेला आहे. ख्रिस्त मरण पावला पुन्हा उठला, हा सुद्धा काय करणार? तसंच त्याची ॲक्टिंग किंवा नाटक किंवा त्याचा म्हणतं काय म्हणतात त्याला नक्कल करायचे प्रयत्न करणार. ख्रिस्तविरोधी ख्रिस्तासारखंच करायचं. ख्रिस्ताने असं केलं ना, मी पण तसं करून दाखवेल. आणि सगळे लोक काय म्हणतील, हा ख्रिस्त आहे. प्रॉब्लेम तिथे नाही. सगळं ख्रिस्तविरोधीला वाईट किंवा सैतानी म्हणा, ते म्हणतील हाच ख्रिस्त आहे, हाच चमत्कार करतो, हाच शांती आणणार नाही. आणि म्हणून यहुदी लोक अजूनही मशियाची वाट पाहतील ना, त्याला तो म्हणतील हा मशिया आहे आमचा, हाच आलेला आहे. सगळे ह्याच्या मागं जातील आणि मेल्यातून पुन्हा उठले की ते सगळं उदो उदो करतील आणि सगळं जग त्याच्या मागं जाईल. अशी वेळ येणार. आणि तो म्हणेल की मीच ख्रिस्त आहे. आणि ख्रिस्त म्हणून येशूने म्हटलंय शेवटच्या दिवशी काय होईल? फसू नका. कारण लोक काय म्हणतील, ख्रिस्त इकडे, ख्रिस्त तिकडे, तिकडे जाऊ नका, तुमची फसवणूक होईल. कारण ख्रिस्त येऊन गेलाय पण अजूनही काही लोक त्याची वाट पाहत आहेत. हा त्यातला प्रॉब्लेम आहे, बरोबर ना? तर म्हणून त्या ठिकाणी तो मिळून परत उठेल आणि चमत्कार झाल्यामुळे सगळं पृथ्वी त्याचं गौरव करेल. 4थं वचन, अजगराने त्या श्वापदास आपला अधिकार दिला म्हणून त्यांनी अजगराला नमन केले. अजगराने काय केलं? ह्याला श्वापदाला अधिकार दिला. संपूर्ण म्हणजे हा जो ह्याला अँटिक्राइस्ट म्हणूया आपण, अँटिक्राइस्ट. आणि म्हणून ह्या अँटिक्राइस्टला सर्वजण ह्या अँटिक्राइस्ट ह्याला नमन करेल. सैतानाचा तो भक्त आहे. हा अँटिक्राइस्ट सैतानाचा भक्त आहे. ओके. संपूर्ण शक्ती त्याला सैतानापासून प्राप्त होते. ओके. आणि ते श्वापदाला नमन करताना म्हणाले, ह्या श्वापदासारखा कोण आहे? ह्याच्याबरोबर कोणाला लढता येईल? संपूर्ण पृथ्वी काय करेल? ह्याचं गौरव करेल. ह्याच्यासारखा कोण आहे? पहा, त्यावर प्राणघातक घाव झाला, तो मरणार होता पण त्याने चमत्कार करून स्वतःला उठवलं. ह्याच्यासारखा कोण आहे? सर्व पृथ्वी त्याला नमन करेल. आणि हीच त्याची इच्छा आहे. त्याची काय इच्छा आहे? तो जगाचा अधिपती. मी सर्वांवर, जसं मला स्वर्गात इच्छा होती की मी देवासमान व्हावं, तसंच त्याला पृथ्वीवर इच्छा आहे आणि ती पूर्ण होईल. संपूर्ण जग त्याला नमन करेल आणि त्याच्या मागं जाईल. ओके. 5वं वचन, त्याला मोठमोठ्या देवनिंदात्मक गोष्टी बोलणारे तोंड देण्यात आले. आता हे फार महत्त्वाचं आहे. देवनिंदात्मक गोष्टी म्हणजे संपूर्ण देवाची तो निंदा करणार आहे. ज्यावेळेस त्याचं खरं रूप दिसत येईल, आपण जर का सरडा आपला रंग बदलतो, 3.5 वर्षानंतर खरं रूप त्याला दिसेल आणि मग संपूर्णपणे देवाची निंदा करणारा, त्याला तोंड वाईट तोंड दिले म्हणजे तो संपूर्ण प्रकारे दोष लावणारा, सैतानाला दोष लावणारा म्हणतात. तो रात्रंदिवस काय करतो? दोष लावत असतो विश्वासणाऱ्यावर. आणि असं त्याला तोंड दिले. भयंकर वाईट गोष्टी तो आपल्या तोंडाने बोलेल. व 42 महिने त्याला आपले काम चालवण्याची मुभा देण्यात आली. पहा, 42 महिने म्हणजे किती? 3.5 वर्ष तो हे करणार आहे, संपूर्ण जगावर राज्य करणार. त्याला ती मुभा देण्यात आली आणि तो देवाची निंदा करणार आणि संपूर्ण जगावर हुकूमत गाजवणार. किती? 42 महिने. मग 6वं वचन, त्याने देवाविरुद्ध निंदा करण्यास, अर्थात त्याचे नाव व त्याचा मंडप म्हणजे स्वर्गनिवासी लोक यांची निंदा करण्यास तोंड सोडले. म्हणजे काय करेल तो? संपूर्ण विश्वासणाऱ्यांची निंदा करणार, त्यांची अवहेलना करणार, त्यांचा छळ करणार. हे त्यांना मुभा देण्यात आली. त्याने तोंड सोडले म्हणजे संपूर्ण विश्वासणाऱ्यांना त्रास देणारा असा अँटिक्राइस्ट आहे. किती काळ? 42 महिने. बरोबर. ओके. 7वं वचन, पवित्र जनांबरोबर लढण्याची व त्यास जिंकण्याची त्याला मुभा देण्यात आली. पहा काय म्हटले इथं? त्याला मुभा देण्यात आली. त्याच्याकडे सामर्थ्य नाही पण देवाने काय केलं? त्याला मुभा दिली, त्याला चान्स दिलाय. काय चान्स दिलाय? पवित्र जनांबरोबर लढण्याची, त्यांना जिंकण्याची. तो सर्व पवित्र जनांबरोबर भारी ठरेल त्यांना, कारण त्याला तशी ताकद दिलेली आहे. देव आमच्या बाजूने लढतो पण त्यावेळेस त्याला अशी ताकद देण्यात येईल की तो पवित्र जनांना पण भारी पडेल. आणि भले भले विश्वासणारे ते आपला विश्वास गमावून बसतील. कारण ज्यावेळेस संकट येईल
जर कोणी त्या माथ्यावर त्याचा शिक्का घेतला नाही, हातावर त्याचा शिक्का घेतला नाही, त्याच्या मूर्तीला नमन केलं नाही, पुढं आपण तिथं पाहिल तो सर्वांना त्या ठिकाणी ठार करण्याची त्याला अधिकार दिलेला आहे. आणि मग बरेच जण त्याला नमतील. ओके. आणि सर्व वंश, लोक, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राष्ट्र ह्यावर त्याला अधिकार देण्यात आला. बघा, म्हणजे संपूर्ण जगावर त्याला अधिकार देण्यात. हा एकटा मनुष्य तिसरं मंदिर, आपण मागच्या वेळेस पाहिलं, तिसरं मंदिर बांधण्यात येणार यरूशलेमेत, त्या मंदिरात बसून संपूर्ण जगावर तो राज्य करेल. सर्व राष्ट्र, लोक, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे हे सर्व त्याला नमन करतील. पुढं हळूहळू गेल्यानंतर वन लँग्वेज, वन करन्सी, सगळं एक होणार आहे. सगळी आपली करन्सी जाऊन एक करन्सी होणार आहे, एक राजा, आणि तो म्हणजे अँटिक्राइस्ट. बाकीचे सगळे छोटे छोटे राजे आता निघून जाणार हळूहळू. एकच राजा राहील की तो संपूर्ण जगावर तो हुकूमत करेल. ते समुद्रात निघालेले शॉपथ म्हणजे अँटिक्राइस्ट आहे. ओके. 8 वचन, ज्या कोणाची नावे जगाच्या स्थापनेपासून वदलेल्या कोकऱ्यातील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत, असे पृथ्वीवर राहणारे सर्वजण त्या श्वापदाला नमन करतील. आपण या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट सांगितलेली होती की त्या श्वापदाला नमन करू नका, त्याची खून तुम्ही धारण करू नका. जो कोणी त्या श्वापदाची खून धारण करेल किंवा त्याला नमन करेल त्याला देवाच्या राज्यात प्रवेश नाही. म्हणून त्या ठिकाणी स्पष्ट लिहिले की अगोदरच जीवनाच्या पुस्तकात काहींची नावं लिहून ठेवलेत, ते सोडून बाकी सगळे नमन करतील. पण ज्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात आहेत नमन करणार आहेत, कारण ज्याला नमन केलं की तुम्हाला देवाच्या राज्यात प्रवेश नाही. तो एक विशिष्ट आकडा देणार आहे, संख्या देणार आहे. ती संख्या कोणची आहे? हां, ती संख्या. आता ती संख्या काय ते आपण पुढं पाहूयात. त्यानंतर त्याला जे नमन करतील त्याची मूर्ती एक असणार आहे, त्याच्या मूर्तीला जे नमन करतील त्यांना देवाच्या राज्यात प्रवेश नाही. आणि म्हणून सगळ्यांना ते वॉर्निंग दिले देवदूत, तुम्ही त्या ठिकाणी शिक्का त्याचा घेऊ नका, जो काय शिक्का असेल तो, त्या मूर्तीला नमन करू नका, नाहीतर तुम्हाला जीवनाच्या पुस्तकात तुमचं नाव काढून टाकण्यात येईल. म्हणजे फार मोठी गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. 9 वचन, ज्या कोणाला कान आहेत तो ऐको. 10वा, जो कैदेत जायचा तो कैदेत जाओ, जो तरवारीने जेव्हा मारेल त्याला तरवारीने मरणे भाग आहे. यावरून पवित्र जनांचा धीर व विश्वास दिसून येतो. ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबूया, मला थोडंसं क्लिनिकला जायचं आहे. परंतु आज तुमच्या लक्षात आलं काय, आपण हे समुद्रातील श्वापद ह्याच्याविषयी पाहिलं. कोण आहे समुद्रातील श्वापद? हा एक मनुष्य आहे. ओके. असा मनुष्य आहे की त्याला भरपूर अधिकार कोण देणार आहे? स्वतः सैतान. अजगर म्हणतो सैतान देईल. आणि तो एक असा क्रूर अमानुष मनुष्य असेल की त्याच्यामध्ये त्याच्याकडे एक महत्त्वाकांक्षा आहे की संपूर्ण जग, जसा अलेक्झांडर द ग्रेट होता, त्याची काय महत्त्वाकांक्षा होती? संपूर्ण जगावर राज्य करायचं. असाच हा एक अँटिक्राइस्ट उदयास येणार आहे. आणि त्याचे चिन्ह आता जवळजवळ येत चालले. तो अँटिक्राइस्ट कदाचित आपल्याच पिढीतला असणार आहे. आणि तो एकदा उदयास आला की तो संपूर्ण जगावर हुकूमत करणार. आणि तशा प्रकारचे वातावरण परिस्थितीत हळूहळू निर्माण होत आहे. आणि मग तो सैतान त्याला संपूर्ण अधिकार देईल. आणि 3.5 वर्ष संपूर्ण त्यातल्या त्यात पवित्र जनाचा छळ करणार, देवनिंदात्मक गोष्टी बोलणार. आणि सर्व लोक त्याला नमन करतील. त्याला एक मोठा घाव येईल, त्या घावातून तो बरा होईल. पण तो पुन्हा त्याचा चमत्कार केला आणि तो ख्रिस्त म्हणून सगळे त्याला आळवतील. आणि म्हणून तुम्ही फसू नका, अशा लोकांच्या मागे जाऊ नका. आणि जास्त विशेष करून त्याच्या पुढं आपण पुढचा भाग जर पुढच्या वेळेस आपण पाहू त्यावेळेस त्या मूर्तीला तुम्ही नमन करू नका आणि त्याचा शिक्का तुम्ही हातावर घेऊ नका. ते घेतल्यास तुम्हाला अग्नीचं सरोवर गंधकाने हा अटळ आहे असं त्या ठिकाणी देवदूत सांगतो. ओके. प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता, आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो की प्रकटीकरणाचे गहन रहस्य तुम्हाला सांगत आहेत. आणि म्हणून प्रभू, आमचे सर्व जगिक बुद्धी विचार आम्ही बाजूला ठेवून तुझं प्रगटीकरण तू आम्हाला करावं, तुझं वचन आम्हाला चांगल्या रीतीने समजावं. यासाठी प्रभू आम्हाला शुद्ध अंत करून तू दे. आणि आम्ही मनन करून हे वचन आमच्या हृदयामध्ये रसावं आणि त्याप्रमाणे प्रभू आमचं जीवन परिवर्तित व्हावं. यासाठी प्रत्येकाला तू सहाय्य कर. हे सर्व मागणं धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर ये, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकरा जमा आज दे, जशी मी आपल्या अपराधी क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधी क्षमा कर. आणि आम्हाला परीक्षेला नकोस, तर आम्हाला स्वायटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवजोपायाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर आता आणि इथून पुढे सदा सर्व काळ असो. आमेन. पुढच्या वेळेस आपण थोडं जास्त वेळ घेऊयात, चालेल ना? पुढच्या वेळेस थोडं 9:30 पावणे 10